अनिरुद्ध आणि देविका नेहमीप्रमाणे जॉबला जाण्यासाठी सकाळी तयारी करीत होते. दोघेही घाई गडबडीत होते. तेवढ्यात दाराची बेल वाजली आणि अनिरुद्ध दार उघडण्यासाठी गेला तर त्याच्यासाठी एक कुरिअर आले होते. सही करून त्याने ते पार्सल आपल्या ताब्यात घेतले. देविका त्याला विचारू लागली, कोणाचे पार्सल आहे रे? बघतो, असे म्हणत अनिरुद्ध ते पार्सल उघडू लागला. त्यामध्ये एक पॅक केलेला मोबाईल आणि 3 पानी दिलेले पत्र होते. तो मोबाईल ओळखीचा दिसला. अरे, हा तर तुझ्या आईचा मोबाईल आहे ना? देविकाने लगेच अनिरुद्धला विचारले. हो, हे पत्र देखील तिनेच पाठवले असेल, असे म्हणत तो पत्र वाचण्यासाठी सोफ्यावर बसला. त्याने पत्र वाचायला सुरुवात केली. देविकाही त्याच्या शेजारी बसून ऐकू लागली. प्रिय अनु, कसा आहेस रे बाळा? सुनबाई आणि नातवंडे बरी आहेत ना? खूप आठवण येते रे तुमच्या सगळ्यांची. जीव तरसतो रे तुम्हाला भेटण्यासाठी, पण मी तरी काय करणार, नाईलाज आहे माझा. परवा व्हॉट्सॲपवर मातृदिनानिमित्त लिहिलेला तुझा संदेश वाचून खूप बरे वाटले बघ. अजून थोडे तरी प्रेम शिल्लक आहे हे पाहून माझ्या जीवाला अगदी समाधान वाटले. अजून नाळ तुटली नाही याचे समाधान. फेसबुकवरचे सुद्धा तुझे मातृदिनानिमित्तचे सुंदर संदेश वाचले. 100च्या वर लाईक्स आणि कमेंट्स पाहून आनंद वाटला. मी जाणून बुजूनच तुला प्रत्युत्तर दिले नाही. चुकून जर कोणीतरी तुला विचारले हे कोण म्हणून तर तुला अधिक अवघड वाटायचे. ही माझी आई आहे असे सांगायला. तुला लाज वाटू नये म्हणूनच मी काही बोलले नाही. पण हे सारे संदेश तू मला जवळ घेऊन सांगितले असतेस तर माझ्या आनंदाला पारावार उरला नसता. खरंच मला खूप बरे वाटले असते. असो, माझ्याकडूनच काही कमी पडले असेल तुला, कदाचित संस्कार. पण असो, कालच तुझा आणि सुनबाईंचा तुझ्या बंगल्यातील कोणत्या तरी वृद्धाश्रमाला देणगी देतानाचा फोटो पाहिला. हे कार्य पाहून खूप आनंद झाला. तू इतर वृद्ध लोकांना मदत करत आहेस हे पाहून खूपच बरे वाटले बघ. तू खूपच स्मार्ट झाला आहेस. मला ना अचानक तू लहान असतानाचा एक प्रसंग आठवला. मला खूप ताप आला होता आणि तू माझी खूपच काळजी घेतली होतीस. तू माझी घेतलेली काळजी पाहून आजूबाजूचे लोक म्हणत होते, जीजी तुम्ही खूपच भाग्यवान आहात. तुम्हाला असा मुलगा मिळाला आहे, इतकी काळजी घेणारा, तुम्हाला इतका जपणारा. हा मोठा झाल्यानंतर तुम्हाला काहीच काळजी नसेल. तुम्हाला खूप सुखी ठेवेल, खूप चांगले सांभाळेल. खरंच नशीबवान आहात तुम्ही. त्यावेळी मला तुझा खूपच अभिमान वाटला होता. पण दुर्दैवाने त्यावेळी असे म्हणणारे लोक आता जिवंत नाहीत. पण त्यावेळी मला जरासुद्धा असे वाटले नव्हते की तू आणि मी असे वेगवेगळे राहू. बाळा, तुला मोठे केले, शिकवले, तसा तू मूळचा हुशारच होतास. फक्त आम्ही तुला सगळ्या सुविधा पुरवल्या. तुझ्या हुशारीवर तू परदेशात जाऊन आलास. तुला भल्या मोठ्या पगाराची नोकरीसुद्धा लागली. तुझ्या आवडत्या मुलीशी तुझे लग्न देखील लावून दिले. सगळे तुझ्या मनाप्रमाणे झाले. मला सुंदर अशी 2 नातवंडे मिळाली, अगदी सोन्यासारखी. सगळे अगदी सुखात होते. खूप छान सुखात आनंदात दिवस जात होते. पण दुर्दैवाने अचानक तुझे वडील आपल्या सर्वांना सोडून गेले. माझ्यावर तर दुःखाचा डोंगरच कोसळला. थोड्या दिवसानंतर नातवंडांच्या मध्ये मन रमून घेऊ लागले. कालांतराने यांचा विसर पडत होता. सर्व सुरळीत चालले होते. पण अचानक तुला परदेशातून नोकरीसाठी कॉल आला आणि तू सून आणि नातवंडांना घेऊन परदेशात निघून गेलास आणि जाता जाता माझी एका सुसज्ज वृद्धाश्रमात सोय करून गेलास. परत आलो की तुला घेऊन जाईल असे आश्वासन देऊन गेलास. त्या आशेवरच मी जगत होते. आज येशील, उद्या येशील असे म्हणत किती वर्षे गेली, पण तुझा काहीच पत्ता नाही. त्यावेळची ती भेट शेवटची असेल असे वाटले नव्हते मला. नंतर तू परत आलास असे संस्था चालकाकडून कळाले. तू दिलेला 15 लाखांचा चेक पण कळाला. खूप किंमत लावलीस रे तू आईच्या मायेची. पण तू मला येथे ठेवले. खूप उपकार झाले तुझे माझ्यावर. तुझ्याजवळ राहिले असते तर त्या 4 भिंतीमध्ये माझे जग असते. पण इथे आल्यानंतर मला समवयस्क आणि समदुःखी मित्रमैत्रीण मिळाले. त्यांच्याजवळ आपले सुखदुःख बोलून खूप मोकळे वाटले. त्यांच्यात राहून मी आता मजेत आहे. तुझ्या 15 लाखांनी माझी चांगलीच बडदास्त ठेवली आहे. मला आता तुमची आठवण देखील येत नाही. पण अधूनमधून सोनू मोनू आठवतात. आता मोठे झाले असतील ना रे ते. त्यांना माझी आठवण येते का रे?
सुनबाई अजूनसुद्धा जॉब करते का रे? आता हे सारे प्रश्न विचारून काय उपयोग म्हणा. यापुढे आपली भेट होणे शक्यच नाही, कारण तुला जेव्हा हे पत्र मिळेल तोपर्यंत मी या जगात नसेल. अरे, आम्ही म्हातारी माणसे तुमच्या पैशांची, किमती वस्तूंची नाही तर मायेच्या 4 शब्दांचे भुकेले असतो रे. म्हणूनच हा मोबाईल परत पाठवत आहे. म्हातारपणी आमची एवढीच इच्छा असते, आपल्या मुलांना मोठे झालेले, सुखात असलेले पाहायचे, आपल्या नातवंडांना मांडीवर घेऊन खेळवायचे, त्यांच्या बाललीला पाहत राहिलेले म्हातारपण घालवायचे. पण पैशांच्या मागे लागलेल्या तुम्हाला याची कुठे जाणीव असते? केवळ पैसा हे सर्वस्व मानू नका. माणसासाठी पैसा असतो, पैशासाठी माणूस नाही. पण जाऊ दे, आता वाटते माझे संस्कार कुठेतरी कमी पडले असतील. मुलेही मातीच्या गोळाप्रमाणे असतात, त्यांना जसा आकार देईल तसे ते घडत जातात. त्यामुळे मी तुला आणि सुनबाईला दोष देतच नाही. तुम्ही सर्वजण सुखात आनंदात राहा हाच आशीर्वाद आणि अंतिम इच्छा. शेवटी तुला एकच प्रश्न विचारते, बघ जमलं तर स्वतःलाच उत्तर दे. नोकर माणसे आणि कुत्र्यांना तुझ्या बंगल्यात जशा खोल्या बांधल्या तशीच एखादी खोली आईसाठी बांधता आली नाही का रे? तुझीच आई. शेवटी एकच वाक्य, आईवडिलांना सांभाळा, कारण ते तुमचे सर्वस्व आहेत. या जगात आईवडिलांएवढे प्रेम कोणीच करू शकत नाही. गोष्ट कशी वाटली कमेंट म्हणून नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.